कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 19 मार्चच्या भागात अंजली प्रीतमला बोलते, आपल्याला स्वतः जाऊन टेम्पोवाल्याला भेटायला पाहिजे आणि त्याला जाब विचारायला पाहिजे की एवढा वेळ झाला तो अजून किराणा माल घेऊन अक्काईकडे का नाही पोहोचला। मग प्रीतम अंजलीला घेऊन टेम्पोवाल्याकडे जातो। तिथे गेल्यानंतर त्यांना दिसतं की टेम्पो अजून त्याच्या जागेवरच उभा आहे। मग अंजली टेम्पोवाल्याला विचारते, टेम्पोतलं सामान अजून का नाही पोहोचवलं तुम्ही? त्यावर मग टेम्पोवाला अंजलीला बोलतो, ए हिरोईन, तू कोण ग मला विचारणारी? जा, नाही पोहोचवला, मूड नव्हता माझा, आज मी संपावर आहे असं समजा। त्याचं हे बोलणं ऐकून प्रीतमला खूप राग येतो। मग अंजली त्याला बोलते, तुम्हाला सामान पोहोचवायचं नसेल तर ठीक आहे, पोलिसांकडे चला, कारण फसवणूक केली आहे तुम्ही आमची। त्यावर टेम्पोवाला बोलतो, पोलिसाची धमकी कोणाला देता? तुम्हाला ज्याच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे जा आणि तुझी शहाणपट्टी तुझ्या यारावर कर। त्याचं असं बोलणं ऐकून प्रीतम त्याच्या कानाखाली लगावतो आणि त्याला बोलतो, यार नाही आहे मी तिचा, नवरा आहे, माझ्या लग्नाची बायको आहे ती, आणि या भाषेत तिच्यासोबत परत बोलला तर अजून 2 ठेवून देईल। आणि तुला टेम्पो न्यायचा नाही आहे ना? चल मग मला चावी दे। त्यानंतर मग टेम्पोवाला त्याला चावी देतो आणि प्रीतम अंजलीला घेऊन स्वतः ड्राईव्ह करून टेम्पो घेऊन जातो। तिकडे किराणा माल न मिळाल्याने काव्या शेवटी ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी क्लायंटला फोन करणार असते। तेवढ्यात मीनाक्षी तिला म्हणते, संकट टळलंय काव्या, ते बघ प्रीतम अंजली किराणा माल घेऊन आले। आजच्या भागातून एवढं नक्की कळलंय की अंजली सारखी बहीण असताना कुठल्याच काव्याच्या आयुष्यात कोणतंही संकट कधीच येणार नाही। तुम्हालाही आवडला असेल हा भाग तर शेअर करा तुमच्या बहिणीसोबत आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यामुळे आम्हाला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्हालाही असेल अंजली सारखी बहीण तर तिच्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहा। काही बेस्ट कमेंट्स आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की वाचून दाखवू। पाहत रहा काव्यांजली सखी सावली आपल्या कलर्स मराठीवर।